बृहन्मुंबई महानगरपालिका जे सायन हॉस्पिटल आहे त्यांच्या माध्यमातून CTC, PHO आणि BAT केंद्र बोरोली पूर्वला या केंद्राचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आहे आणि तो होणार. कोलॅबरेटर होत आहे. पण आमचं म्हणणं आहे की या इथे इतके आजार जे कधीच आपण विचार करू शकत नाही त्या आजाराची मुलं इथे येतात आणि त्यांच्यावर अतिशय चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होते. CSR फंडातून जास्तीत जास्त काम केलं जात आहे. 16.31 कोटी हा महापालिकेवरती अतिरिक्त भार नियमित येतो आणि तो दरवर्षी वाढत जाईल. आमचं म्हणणं आहे तुम्ही कोलॅबरेशन करा, काही करा, हरकत नाही. कारण इथे चांगली सेवा मिळणं ही महत्वाची आहे. पण ती सेवा देत असताना सगळे जबाबदारी, सगळे हक्क मात्र या कंपन्यांना देऊ नका. ते हक्क आपल्याकडे असले पाहिजे आणि आपल्या लोकांना निःशुल्क हे मेडिसिन म्हणा किंवा सेवा मिळाली पाहिजे. आणि त्याचबरोबर ते निःशुल्क देत असताना 10-12 वर्ष हे केंद्र चालू होऊन उलटलेली आहे. तर त्यांना तिथला असलेला तो स्टाफ, मग तो नर्सिंग स्टाफ असेल, लेबर स्टाफ असेल, डॉक्टर असतील, कोणालाही इथून आजूबाजूला मी समजू शकते की बाबा तिकडे काही लेबर असतील, बाजूच्या इमारतींमध्ये पण काम आहे. पण तुमच्या संस्थेमधून ह्या जे आपण कोलॅबरेशन करतोय त्याच्यामधून मात्र कुठल्याही मुलाला वगळता कामा नये, कुठल्याही स्टाफला वगळता कामा नये. काही ठिकाणी आता KEMला एक बेड तयार होतोय सायन हॉस्पिटलला किंवा KEMला होणार किंवा नायरला होणार. तर तिथे तसा तो स्टाफ जो आता उत्कृष्ट स्टाफ आहे ज्यांनी काम केलंय त्यांनाही कदाचित तिकडे पाठवू शकतात किंवा नवीन घेतील, जेणेकरून जी बेरोजगारीची कुऱ्हाड आज मुलांवर आहे ती इथल्या असलेल्या मुलांना बेरोजगार करू नका. आणि जो नियम आणि यावेळेला त्यांचं मी पाहिलं बऱ्यापैकी त्यांची सॅलरी चांगली आहे, तर तिथे कुठेतरी कटोती वगैरे न करता सगळ्या मुंबईचीच मुलं आहेत, त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्या. आणि मला इंगळे सरांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं. नंतर पुढे आणि मॅडम शर्मा या डीन आहेत, त्या इतक्या लागवी आहेत, त्यांच्याकडे बघूनच अधिक आजार असलेला सुद्धा शांत होईल. त्यामुळे मी धन्यवाद देते. चांगली सुविधा आहे, कंटिन्यू तुम्ही ठेवली आहे त्याबद्दल. काही ठिकाणी काही रुग्णालयामध्ये CT स्कॅन्स म्हणावा, इतर अजून काही स्कॅनिंग मशीन असतात तरी कुठे उपलब्ध नाही किंवा काही बिघड झाली त्याची दुरुस्ती सुद्धा करण्यात आली. यावर तुम्ही कसं? त्यावर माझं सांगणं आहे 3 वर्ष 10 महिने 10 दिवस कुठलाही नगरसेवक नसताना प्रशासकांनी ते राज्य चालवलं, मुंबई महापालिका चालवली. तर त्या प्रशासकांच्या याच्यामध्ये आयुक्त पण येतात. तर आम्ही त्याच्यासाठी तर श्वेतपत्रिका मागितली आहे. तुम्ही नेमके कुठले स्टॉप केले, कुठले वर्किंग केले किंवा काय केलं, किती खर्च केला, या हेल्थचं बजेट जास्त आहे त्या बजेटवर काय केलंय हे कळलं पाहिजे. आणि मशिनरी नुसत्या खराब नाही, तर ज्या मशिनरी 17, 18, 20ला विकत घेतल्या त्याही चालू नाही केल्या, त्याचं काय कारण हे आम्ही विचारतोय आणि ते देतील अशी अपेक्षा. अशा भगवती रुग्णालय बोरिवलीमध्ये आहे. याच मागील काळात काय आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे, पण अजूनही ते लोकांसाठी, नागरिकांसाठी ओपन नाहीये. त्याच्याबद्दल याच्यावर मी एकच म्हणेन, सत्ताधारी करतायत काय. आणि आता नवीन आयुक्त आहेत, त्या AMC म्हणून होऊन गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की काही गोष्टींमध्ये जास्त पुढाकार घेऊन कुठलाही बायस न वागता काम करतील मुंबईकरांसाठी अशी आशा आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की मुंबईत आता नालेसफाईची सुरू झालेली आहे, पण ते 5% काम पूर्ण झालेलं आहे. काही ठेकेदार आहेत ते सोडून चाललेलं आहे, तर नालेसफाई एकूण होणार कसं हेही सुद्धा नागरिकांचा आता प्रश्न पडलेला आहे. नाही, नालेसफाई मी तर सुरुवातीलाच घेतलं
विजिट आणि मी तेव्हाच सांगितलं होतं की यांच्याकडे मशिनरी नाही, यांच्याकडे मॅनपॉवर नाही, यांच्याकडे नाला कसा सफाई करतात त्याचं टेक्निक नाही. हे सगळे नवीन आहेत, जुने यायला तयार नाहीत, ह्यांच्या दहशतीला घाबरून जुने येत नाहीत. आणि आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय कसे कॉन्ट्रॅक्टर फसवतायत, नाल्यातला गाळ चिखलात टाकतायत, मातीत टाकतायत आणि त्याचं वेट वाढवतायत. म्हणजे इथून ना तिथून मुंबईकर पाण्यामध्ये डुबणार आहेत हे नाले सफाईवरनं दिसतंय. काही एक प्रश्न असा आहे की बोरिवलीतील गोराई जेट्टी इकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्या ठिकाणी 4 चौकात एका कोळी बांधवाचं एक शिल्प उभारण्यात आलं होतं. अनेक वेळा ती बातमी सुद्धा दाखवण्यात आली आणि जनतेने सुद्धा ते जबाब विचारलं होतं, पण त्या अजूनपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेला नाही. महानगरपालिकेतून असं सांगण्यात येत आहे की फंडिंग नाही आहे आमच्याकडे. मुळामध्ये महानगरपालिकेचं अपमान होतो. ज्या पद्धतीने महानगरपालिकेचे अधिकारी आता VRS घेऊन सोडून जात आहेत, घाबरलेल्या अवस्थेत आहेत, त्यांना घाबरवलं जात आहे. त्यामुळे कोळ्यांचं जर शिल्प काढत असतील तर कोळी ज्या मुंबईकर आहेत, खरे पहिले आद्य मुंबईकर कोण असं विचारलं जाईल तर ते कोळी आहे. आणि कोळ्याला जर उद्ध्वस्त करणार असाल तर मग मुंबई कोणाची, हा जो एक आमचे खासदार सिनियर किंवा आमचे नगरसेवक म्हणून गोपाळ शेट्टी हे विचारत असायचे, हा मुंबईचा वाली कोण. मी तर उलट म्हणते, आता तर उलट चाललंय, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. आणि त्या ज्या पद्धतीने सत्ताधारी महापालिका ज्याला एकंदर त्यांचं जे कोलॅबोरेशन चाललंय ते मला नाही आबरू, मी कशाला घाबरू, अशी परिस्थिती त्यांची चालली आहे.